महान योद्धा आणि साहित्यिक, विचारवंत. काय काय विशेषणं द्यावी, असं कोण आहे या विश्वामध्ये? असं महान ज्याला विशेषणांचीच कमतरता आहे असे म्हणजे छत्रपती शंभूराजे आणि त्यांचा अजोड ग्रंथ म्हणजे बुधभूषण. या संस्कृत बुधभूषणला आपण मराठीमध्ये आपल्यापर्यंत घेऊन येत आहोत आणि त्या सिरीजमधला पहिला अध्यायातला अन्योक्ती कलशामधील आजचा जो श्लोक आहे, हा श्लोक हा बाबूळ म्हणजे आपलं बाबळीचं झाड, या बाबळीच्या झाडाला उद्देशून महाराजांनी काय लिहिलेलं आहे आणि त्यातून आपल्याला काय संदेश दिलेला आहे तो आपण पाहूया. बबूल म्हणजे बाभूळ. काय लिहितात महाराज? गात्रम कंटक सकुलम प्रविलरच्छायान छायाच तहन निर्गंध कुसुमोत्करस्तवत्वम फलम नक्ष द्विनाशक्षमम बभुल द्रुम मूलमेती न जनस्तत्वाददास्तमहो अन्येषामपि शाखिनां फलवतां रक्षार्थ मानियसे. यामध्ये पहिल्या ओळीमध्ये महाराज सांगतात की अरे बाभळीच्या झाडा, काय आहे तुझं? बघ, गात्रम कंटक सकुलम प्रविलरच्छाया न छाया सत्स. गात्र म्हणजे तुझे अवयव, तुझे शरीर कसं आहे? कंटक सकुलम, सगळ्या शरीरावर काय आहेत? काटे आहेत. बाभळीच्या झाडाला पूर्ण काटे असतात. बरं, फक्त शरीरावर काटे आहेत आणि त्याची सावली छान आहे असं आहे का? जसं लिंबाच्या झाडामध्ये पानं कडू आहेत, सगळं कडू आहे, परंतु सावली अतिशय सुंदर आहे. पण तसं इथं आहे का? नाही. प्रविरळ छाया न छाया सत्सहन, म्हणजे एक ती तुझी विरळ छाया आहे, एकदम मध्ये 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 ऊन येते आणि मग कुठला वाटसरू सुद्धा तुझ्या झाडाखाली बसायला नको म्हणतो. बाभळीच्या झाडाखाली लोक बसत नाहीत. निर्गंध, तुला सुगंधही नाही. कुसुमोत्कर सत्सवह, म्हणजे तुझ्या फुलांना फारसा असा सुगंध नाही, फार आकर्षक फुलं नाहीत. फलनक्ष द्विनाशक्षमम, तुझे फळंही टेस्टी नाहीत. खूप चवदार फळं आहेत बाबा, आणि मग लोक जसं आंबा घेऊन जातात तसं फळं घेऊन जातील. असो नात का काटे, तर गुलाबाला का काटे नाहीत का? पण तरी पण गुलाबाचे फुलं लोक आवडीने घेऊन जातात. तसं बाभळीचे फुलं नेतात का? नाही. फळं नेतात का? नाही. त्याचा फार सुगंध आहे का? नाही. त्याची सावली आहे का? नाही. त्या शरीरावर काय आहेत? काटे आहेत. मग असे हे काय आहे? बाभळीचं झाड आहे. पुढे महाराज सांगतात की बबुल द्रुम मूलमेतीन जनस्तत्वादतस्तमहो. आणि मग आता तुला काय म्हणून पाहतात? तर ही सगळी जनता तुझ्याकडे काय पाहतात? एक अडचण म्हणून पाहतात, एक उंबरठा म्हणून सांगतात. कशाचा उंबरठा? अन्येषामपि शाखिनां फलवतां रक्षार्थ मानियसे. दुसरे जे काही फळांची झाडं आहेत, जे फार सुंदर सुंदर फळं आहेत, त्या फळांकडे जायच्या मार्गामध्ये हे बाभळीचे झाड असतात. आणि मग हे काय करतात? सहजासहजी त्याच्यापर्यंत पोचू देत नाहीत. महाराज म्हणतात की अरे बाभळीच्या झाडा, जरी तुझं शरीर हे काट्यानं भरलेलं असलं, तुला फळं चांगले नाहीत, फुलं चांगले नाहीत, सुगंध नाही, तरी पण तुझा उपयोग काय बघ. अरे तुझा उपयोग असा आहे तो म्हणजे ह्या सर्व इतर झाडांचं संरक्षण करणे. एक उंबरठा म्हणून, एक रक्षक म्हणून तू काम करतोस. ज्या पद्धतीने प्रजेचं रक्षक राजा करतो, राजाला कठोर निर्णय घ्यावे लागतात, त्याच्याही अंगावर काटे असतात, जीवनभर धोकाही असतो, आपल्याही लोकांकडून असतो, परकीय लोकांकडूनही असतो. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा ते काय करतं? आपल्या प्रजेचं रक्षण करतं. तसंच हे बाभळीचं झाड सुद्धा काय करतं? इतर सर्व झाडांचं काय करतं? संरक्षण करतं. त्यामुळे वरकरी जरी आपल्याला दिसायला बाभळीचं झाड हे कुरूप, फार सुंदर, आकर्षक दिसत नसलं, तरीही त्याच्या कर्तृत्वानं, त्याच्या कार्यानं ते अतिशय सुंदर आहे, रक्षक आहे ह्या सर्व इतर झाडांचं. एवढं महान काम हे बाभळीचं झाड करत आहे. याचा मराठीतला आपला तात्पर्य घेण्यासारखा याचा अर्थ असा आहे, तो म्हणजे आपल्या आसपासही माणसं असतात. आपल्या आसपास अशी कितीतरी माणसं असतात की वरकरणी ते कठोर वाटतात, रागवतात, स्पष्ट भडाभडा बोलतात, कधी कधी अपमानितही करतात. पण त्यांचा उद्देश काय असतो? त्यांचा उद्देश आपलं संरक्षण कर. वयात आलेल्या मुलींना त्यांच्या आईवडील पुन्हा पुन्हा समजून सांगतात, हे करू नको, ते करू नको, ते करू नको, आणि त्या लेकरांना त्यांचा काय तो राग येतो. किती छळ लावतात, मला काय एवढं कळत नाही का, मी असा आहे का, मी तसा आहे का, असताना वाटतं. परंतु हे आईवडील म्हणजे जणू काही त्यांच्या आसपास असलेले बाभळीचे झाड आहे. त्यांचे काटे जरी दिसत असले तर त्याचा उद्देश हा तुमचं संरक्षण करणे हा असतो.
शंभूराजे बाबळीच्या झाडाच्या माध्यमातून आपल्याला सांगतात की आसपास जरी कुरूप असले, त्यांच्याकडे काही नसणारी जरी माणसं असली, तर ती माणसं कदाचित आपलं संरक्षण करत असतात. त्यामुळे अशा व्यक्तींना आपण जपलं पाहिजे. त्यांचा उपमर्द आपल्या हातून होऊ नये, कारण अशी जर माणसं आपल्या आसपास नसतील तर आपलं संरक्षण कोण करणार आहे? बाबळीचं झाडच नसेल तर डायरेक्ट प्राणी येऊन लगेच आंब्याच्या झाडावर चढतील, आंबे तोडून घेऊन जातील. बाबळीच्या झाडाचे अर्धा इथले बाबळी झाड आहे, आपण काय करतो दुसरं बघू, म्हणजे थोडासा ब्रेक लागतो. आणि या नियुक्ती कलशाच्या माध्यमातून महाराज आपल्याला हा संदेश देतात की केवळ कोणाचं रूप, रंग, गंध किंवा देखणेपणा याच्यावर भाळून जायचं नाही, तर ते काम काय करतात, त्यांचं कर्तृत्व काय, त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. ज्या पद्धतीनं बाबळीचे झाडे हे संरक्षण करतात, तसे आपल्या आसपासची माणसं जी आपलं संरक्षण करतात त्यांना आपण जपलं पाहिजे आणि त्यांचं चीज केलं पाहिजे. त्यांच्या या आपल्या संरक्षण करण्याच्या कार्याबद्दल आपण कृतज्ञ असलं पाहिजे. आपणही शंभूराजेंच्या एवढ्या महान साहित्याविषयी आपण कृतज्ञ असलं पाहिजे. आणि एवढा मोठा ठेवा त्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे. हा ठेवा आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचूया. आणि या ठिकाणी थांबूया. भेटूया पुन्हा एकदा पुढच्या नवीन श्लोकासह. तोपर्यंत जय शहाजी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.